Hello class, in last lecture we are done with the buffer solution, types of buffer solution and buffer action, also application of buffer solution and some problems. So today we are going to learn with or deal with the solubility products, relationship between the solubility and solubility product. So first we start with the solubility product. So here solubility product, in the solubility product solubility equilibria are found. These for the compound which slightly dissolves असतं soluble salt, त्याच्यात सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया फाउंड होतं. तर सॉल्ट आपल्याला 3 टाईप्सचे असतात. ते एक कम्प्लिटली सोल्युबल, दुसरं इनसोल्युबल आणि थर्ड वन इज स्पॅरिंगली सोल्युबल. तर आपल्याला सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट हे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्सचं काढायचं आहे, बरोबर. तर कम्प्लिटली सोल्युबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे कॉमन NaCl, HCl, NaOH. हे याचं जे कॉन्सन्ट्रेशन असते हे लेस देन 0.1 मोलर असतं. इनसोल्युबलचं सॉल्टचं एक्झाम्पल आहे PDS, CDS, PBS. आणि स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे AgCl, सगळ्यात इम्पॉर्टंट AgCl, AgBr, AL होल OH क्यूब. असे हे 3-4 जे स्पॅरिंगली सोल्युबल आहे सॉल्ट, त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्सचं आपल्याला सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काढायचं आहे. So first we see the solubility product. AgCl is slightly dissolved in water. Most of the salt remains undissolved. आता स्लाइटली सोल्युबल म्हणजे पार्शियली सोल्युबल. ते त्याच्यातला काही प्रमाणातला सॉल्ट हा डिझॉल्व होतो आणि काही प्रमाणातला सॉल्ट हा तसाच असतो, ठीक आहे. तर अ डायनामिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट्स बिटवीन अनडिझॉल्व्ड सॉल्ट AgCl and the dissolved ions Ag plus and Cl minus. In the saturated solution, this equilibrium called as solubility equilibrium is represented as जेव्हा आपण एखादा सॉल्ट हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर त्यामधला, आता स्पॅरिंगली सोल्युबल म्हटलं तर काही पोर्शन हा सॉल्व होतो तेव्हा त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम फॉर्म होतं, बरोबर. स्पॅरिंगली सोल्युबल असल्यामुळे तो इक्विलिब्रियम फॉर्म होत आहे. तर त्याच्यामध्ये डिसोसिएशन कसं होणार, आता AgCl आपण डिझॉल्व करतो तो सॉलिड राहणार AgCl आणि त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम फॉर्म होतं आणि Ag प्लस आणि Cl मायनस याच्यामध्ये त्यांचं डिसोसिएशन होत आहे आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. जो इक्विलिब्रिया फॉर्म होत आहे त्याच्यामध्ये त्याला आपण सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, जेव्हा आपण AgClला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये, सॉलिड AgClला जेव्हा डिझॉल्व केलं वॉटरमध्ये तेव्हा आपल्याला काय मिळत आहे, Ag प्लस इन ॲक्वस अँड Cl मायनस ॲक्वस. दिस एक्सप्रेशन फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज, आता याचं आपल्याला माहिती आहे, आपण पहिले पण शिकलेलो आहोत की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कसं लिहितो. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं लिहितो, K इक्वल्स टू, केला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हटलेला इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, बरोबर. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघा आपण म्हटलेलं होतं की जेव्हा एखादी सॉलिड हा इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये असतो ॲक्वससोबत, तेव्हा जे सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते कॉन्स्टंट असतं. म्हणजे यामध्ये जो हा सॉलिड आहे हा इक्विलिब्रियम फॉर्म याच्यासोबत ॲक्वससोबत जेव्हा इक्विलिब्रियममध्ये असतो तेव्हा काय असतं की सॉलिडचं जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे हे काय असतं, कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्स्टंट असतं. म्हणजे सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl इज कॉन्स्टंट, ठीक आहे. का कॉन्स्टंट असतं आहे, ते सॉलिड हे इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये असतं कोणासोबत, ॲक्वससोबत, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड इज कॉन्स्टंट, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl इज कॉन्स्टंट. तर त्याला आपण कसं लिहायचं, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl इक्वल्स टू कॉन्स्टंट, त्याला आपण कशाने डिनोट केलं आहे, K डॅशनी डिनोट केला आहे. तर K डॅश, आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgClची व्हॅल्यू, जी याची AgClची जी व्हॅल्यू आहे K डॅश, ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करणार, या इक्वेशनमध्ये पुट करणार. तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार, K इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय K डॅश. आता
या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असल्यामुळे आपण याला काय करणार, लेफ्ट हँड साईडला मूव्ह करणार. तर आपल्याला काय मिळणार, के इंटू के डॅश इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल मायनस. आपल्याला काय मिळालं, के इंटू के डॅश इक्वल्स टू ए जी प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल मायनस. यालाच आपण काय म्हणणार, के एस पी. याला आपण काय म्हणणार, के एस पी म्हणजे सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. द प्रॉडक्ट ऑफ के इंटू के डॅश इज अनदर कॉन्स्टंट इज कॉल्ड एज सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर ते के आणि के डॅश जे आहे, के एस पी इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे के इंटू के डॅश, याला आपण काय म्हटलेलं आहे, के एस पी, कॉन्स्टंट ऑफ सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. constant of solubility product. The product of K into K dash in another constant is called as solubility product. That is the product of concentration of ions in a saturated solution. म्हणजे जे सॅच्युरेटेड सोल्युशनचे जे आयन्स आहेत त्या आयन्सचे प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, त्यालाच आपण काय म्हणणार, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. अँड इट इज डिनोटेड बाय के एस पी. आता फॉर जनरल सॉल्ट म्हणजे जनरल सॉल्टसाठी एक, हे आता आपण AgCl साठी घेतलेलं होतं, पण जनरल सॉल्टचं जे रिॲक्शन आहे त्याचं घ्यायचं असताना BXAY सॉलिड, हे सॉलिड आपण एक सॉल्ट घेतलेलं आहे, त्याला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये, तर आपल्याला काय मिळालं, XBY प्लस ॲक्वस प्लस AYA एक्स मायनस ॲक्वस. द सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काय राहणार आपलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स त्यांचं मल्टिप्लिकेशन. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कशाने डिनोट केलं आपण, के एस पी इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय प्लस होल ब्रॅकेट एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स होल ब्रॅकेट वाय. ठीक आहे, तर हे कॉमन जनरल रिॲक्शन झाली आहे, जनरल झालं आहे कशासाठी, सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियमसाठी. सो नेक्स्ट आपण बघूया की पर्टिक्युलर सॉल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन काय राहणार. दस इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन जेव्हा होईल, म्हणजे एखादा आपण जेव्हा सॉल्ट टाकत आहोत तेव्हा तो सॉल्ट एकदा आपण म्हटलेला की स्पॅरिंगली सोल्युबल राहणार, पण जास्तीत जास्त त्याचे आयन्स म्हणजे 80% सपोज आयन हे डिझॉल्व होतील तर तो सॅच्युरेटेड होणार. तेव्हा त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, द प्रॉडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट आयन्स rise to the power equal to their respective coefficient in the balance equilibrium expression at the given temperature is called as solubility product. म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये जेव्हा कॉन्सन्ट्रेशन आपण त्याचे सॅच्युरेटेड सोल्युशनमधलं एखाद्या प्रॉडक्टचे जेव्हा कॉन्सन्ट्रेशनची मल्टिप्लिकेशन करू त्याला आपण काय म्हणू, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. तर एक्झाम्पल्स आहे BaSO4 सॉलिड, याला आपण जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करू तेव्हा आपल्याला काय मिळणार, Ba2 प्लस ॲक्वस प्लस SO4 मायनस. ठीक आहे, तर याचं काय होणार, KSP काय मिळणार आपल्याला, KSP बरोबर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस आणि SO4 मायनस. असंच CaF2चं जेव्हा त्याला डिझॉल्व करू तर तेव्हा त्याचे आयन्स काय मिळणार, Ca2 प्लस ॲक्वस प्लस 2F मायनस. बघा सेकंड एक्झाम्पल, CaF2 याला जर डिझॉल्व करू आपण वॉटरमध्ये तेव्हा आपल्याला काय मिळणार की CaF2 ह्याला डिझॉल्व करू तर Ca2 प्लस आता हे 2 आहे तर 2 समोर येणार F मायनस. ठीक आहे, तर याचा आता सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काय मिळणार, KSP इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2 प्लस इंटू F मायनस स्क्वेअर. ठीक आहे, त्याचं जे असते ते समोर येते. नेक्स्ट एक्झाम्पल जर घेऊ तर नेक्स्ट एक्झाम्पल काय राहणार, Bi2S
3 याला वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर याला आपल्याला काय मिळणार BI 2BI3 प्लस ॲक्वस प्लस 3S2 मायनस. आता यांचं KSP घ्यायचं असेल तर काय मिळणार आपल्याला KSP मध्ये BI कॉन्सन्ट्रेशन ऑफ BI 3 प्लस 2 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2 मायनस क्यूब. ठीक आहे, हे त्याचं KSP मिळणार. नेक्स्ट टॉपिक इज रिलेशनशिप बिटवीन सॉल्युबिलिटी अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता सिम्पल सॉल्युबिलिटी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम सॉल्युशन इन अ सॅच्युरेटेड स्टेट ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सॉल्युबिलिटी. व्हॉट इज मीन बाय सॉल्युबिलिटी, amount of solute present in 100 gram solution in a saturated state at a given temperature, त्याला आपण काय म्हणणार solubility. Or the solubility of a compound is the amount in a gram that dissolve per unit volume of 1 liter. Per unit volume of 1 liter. Per unit volume of 1 liter म्हणजे solubility. ठीक आहे, त्यानंतर बघूया मोलर सॉल्युबिलिटी. आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरून निघालेलं आहे मोलर सॉल्युबिलिटी. तर व्हॉट इज मीन बाय मोलर सॉल्युबिलिटी, मोलर सॉल्युबिलिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कंपाऊंड, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे डिझॉल्व केलं की 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन मिळणार, त्याला आपण काय म्हणणार, इट्स मोलर सॉल्युबिलिटी. इट्स मोलर सॉल्युबिलिटी. तर मोलर सॉल्युबिलिटी ही मोल पर लिटरनी डिनोट केल्या जाते. सो मोलर सॉल्युबिलिटी इक्वल्स टू सॉल्युबिलिटी इन ग्राम पर लिटर डिवायडेड बाय मोलर मास इन ग्राम पर मोल. मोलर मास इन ग्राम पर मोल. तर याच्यामध्ये कन्सिडर वन्स गेन द सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. तर ह्यामध्ये बघा की आपण सॉल्ट कोणता यूज करता, 1:1 रेशो, 1:2 रेशो, 1:3 रेशो, यानुसार त्याचे वेगळे आपल्याला सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट मिळते. तर पहिले आपण जनरल रिॲक्शन बघूया. जनरल रिॲक्शनमध्ये कन्सिडर रिॲक्शन फॉर सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम इज BXAY. जेव्हा आपण BXAY हा सॉल्ट याला डिझॉल्व करू वॉटरमध्ये तेव्हा आपल्याला काय मिळतील, कोणते त्यांचं डिसोसिएशन होणार तेव्हा काय मिळणार, XBY प्लस ॲक्वस प्लस AYX मायनस. त्याचं सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काय राहणार, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काय राहणार आपला KSP इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY टू द पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX टू द पॉवर Y. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस टू द पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस टू द पॉवर Y. हा त्याचा सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट मिळाला, बरोबर. तर त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की मोलर सॉल्युबिलिटी हे S असेल. इफ S is the molar solubility of the compound, the equilibrium concentration of the ions in the saturated solution will be. म्हणजे S जर आपण मोलर सॉल्युबिलिटी घेतलं तर आपल्या जे दोन कॉन्सन्ट्रेशन आयन्सचे जे कॉन्सन्ट्रेशन मिळालेले आहेत त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हणू शकतो की S असेल, बरोबर. म्हणजे की जे आपण यामध्ये रिॲक्शन घेतली आहे याचं S इतकं कन्वर्शन इतक्यामध्ये झालं आहे, याचंच S इतकं कन्वर्शन इतक्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे SBYचं कन्वर्शन S या सॉलिडमधून इतकं Sमध्ये कन्वर्शन झालं आहे. याचंच जेवढं याचं झालं आहे तेवढंच याचं होईल. म्हणजे टोटल जर S असेल तर तेवढ्यापैकी S कॉन्सन्ट्रेशन एवढं Bचं मिळेल आणि S कॉन्सन्ट्रेशन Aचं मिळेल, बरोबर. तर आपण काय म्हटलेलं आहे की S इज द मोलर सॉल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड. द इक्विलिब्रियम concentrations of ions in the saturated solution is concentration of BY plus equals to S एवढा X हा जो होता हा X एवढा आपला X सबस्टन्स होता म्हणून XS मोल पर लिटर आणि Aचं काय मिळालं A इक्वल्स टू XS मोल पर लिटर. तर त्याच इक्वेशनवरून पहिला जो इक्वेशन होता आपला पहिला कशाचा होता KSP इक्वल्स टू काय होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ KSP काय होतं
कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय प्लस ब्रॅकेट टू द पॉवर एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स मायनस ब्रॅकेट वाय पॉवर वाय, बरोबर. तर याची व्हॅल्यूमध्ये एक्स एस पुट करणार आणि याच्यामध्ये एक्स एस पुट करणार. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळालं, त्याची व्हॅल्यू पुट केल्यानंतर सो नेक्स्ट इक्वेशन इज के एस पी इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एक्स वाय एस टू द पॉवर वाय. तर यावरनं आपला जो फॉर्म्युला येतो तो काय होतो, एक्स टू द पॉवर एक्स वाय टू द पॉवर वाय आणि एस टू द पॉवर एक्स प्लस वाय आणि एक्स टू द पॉवर एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता हे झाली फॉर जनरल रिॲक्शन. तर ह्यावरूनच आपण सॉल्ट घेणार, आपण वेगळा सॉल्ट घेणार की त्या सॉल्टमध्ये त्याचा रेशो काय राहणार 1:1. सपोज 1:1 म्हणजे ए आणि बी, सगळ्यात पहिले ए आणि बी म्हणजे ज्याचा जो प्रपोर्शन राहणार तेवढाच्या तेवढा, लाईक ए जी बी आर. ए जी बी आरमध्ये ए जीचं पण जे आहे ते 1 आणि बी आरचं पण 1 म्हणजे 1:1 असं प्रपोर्शन जर घेतलं तर त्यामध्ये बघा की काय असतं, जेव्हा आपण ए जी बी आरला आपण डिझॉल्व करू वॉटरमध्ये तेव्हा आपल्याला काय मिळतं आहे, ए जी प्लस बी आर मायनस मिळतं आहे, ए जी प्लस बी आर मायनस मिळतं आहे. तर हिअर एक्स इक्वल्स टू म्हणजे याची व्हॅल्यू काय 1 आणि वाय इक्वल्स टू काय आहे 1. आता हे आपण याच्यामध्ये पुट करू 1s टू द पॉवर 1 प्लस 1s टू द पॉवर 1, बरोबर. 1:1 आलं. ते पुट केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळत आहे, एसचा पॉवर 1 इंटू एस. सो के एस पी इक्वल्स टू एस स्क्वेअर. म्हणजे 1:1 जेव्हा आपण सॉल्ट घेऊ तेव्हा के एस पीची व्हॅल्यू काय राहणार एस स्क्वेअर. मोलर सॉल्युबिलिटी याचं रिलेशन काय येत आहे, के एस पी इक्वल्स टू एस स्क्वेअर. आता बघूया नेक्स्ट की जर आपण 1:2 और 2:1 जेव्हा सॉल्ट घेऊ, 1:2 किंवा 2:1 जेव्हा सॉल्ट घेऊ तेव्हा त्याचं आपल्याला के एस पी काय मिळेल. तर याचं एक्झाम्पल आहे PbI2. PbI2 याच्यामध्ये आपण 1:2 म्हणजे AB2 और A2B असं जनरल रिॲक्शन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण AB2 म्हणजे एक हे PbI2. तर याला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू तेव्हा काय मिळतं आहे आपल्याला, PbI2 सॉलिड डिझॉल्व करतो आपण वॉटरमध्ये तेव्हा PB2 प्लस 2I, याच्यामध्ये 2 आहे म्हणून 2I. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, एक्स इक्वल्स टू 1 आणि वायची काय मिळालेली आहे 2. तर याला आपण के एस पीच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ PB2 प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ I टू द पॉवर 2, बरोबर. तर के एस पीचं फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, के एस पी इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे इनक्लूड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ PB काय आहे एस टू द पॉवर 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2I ना, I चा पॉवर 2 म्हणजे हा किती होईल 4s आणि 1 आणि हा 1s आणि हा 2s किती होईल 3s. म्हणजे जेव्हा 2:1 और 1:2 असं सॉल्ट घेतलं तर तेव्हा आपल्याला के एस पी काय मिळतं 4s3. तेव्हा आपल्याला के एस पी काय मिळतं, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट काय मिळतं 4s3. आता जसं आपण 1:1 1:2 आणि तसंच आपल्याला 1:3 1:4 देखील घेऊ शकतो. तर 1:3 काय आहे, 1:3 जर घेतलं तर त्याचं एक्झाम्पल आहे AlOH होल क्यूब 3. तर याला जेव्हा डिझॉल्व करू तेव्हा आपल्याला काय मिळणार, Al3 प्लस ॲक्वस प्लस 3OH मायनस. तर यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 आणि वायची व्हॅल्यू काय येणार आहे 3. वायची व्हॅल्यू काय येणार आहे 3. तर याला आपण जेव्हा फॉर्म्युल्यामध्ये पुट करू आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, के एस पी इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू वाय एस टू द पॉवर वाय और एक्सचा पॉवर एक्स वायचा पॉवर वाय एसचा पॉवर एक्स प्लस वाय. तर याला जर एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 1चा पॉवर 1 नंतर एसची वायची व्हॅल्यू काय आहे 3 म्हणजे 3चा पॉवर 3
बरोबर, 3चा पॉवर 3 आणि एसचा पॉवर 3 + 1, 3 + 1, तर आपल्याला काय मिळणार, 1चा पॉवर 1 असेल म्हणजे 1, 3चा क्यूब काय आहे 27, 3चा क्यूब काय आहे 27. सो 27 आणि 3 + 1 एस म्हणजे 4. सो आपल्याला KSP काय मिळालं, 27 as 4. I hope all these things are clear to you. Thank you, class.